एकदम फालतू यार. कोण मीन्स मग व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. इट्स 15 जून आणि आज आपण चालू आली बघला राईड पाऊस आणि राईड वा. चला तर आधी आपण आईस विश्वास करून निघूया, त्यानंतर पुढे आंघोळ आणि मग पण आपल्या फ्रेंडचा मीटअप करून निघूया. सो गाईज आपण थोड्याच वेळात निघणार होतो. आधी आपण चेनचं क्लिनिंग आणि लिव्हिंग करून घेऊयात, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम यायला नको. गाडी तशी साफ आहे, फक्त थोडा मडगाडवर चिखल उडाला आहे, दॅट्स ओके. अँड आपण स्टार्टिंगला करणार कोल्ड स्टार्ट. फ्युअल आणायला लागेल. 100 किलोमीटर का राइड है. 100 किलोमीटर का राइड में क्या है ये ब्लॉग फोटो तो तो आपण आईला इन्सुलिन देऊ. मम्मीने काय केले नाश्त्याला आज? शेवया. सो गाईज सगळे पॅकिंग झाले, हेल्मेट क्लीन केले आणि आम्ही निघालो आता रायडिंगला. सो भेटूयात लवकरच. सगळे बाईक्स रेडी आहेत. ही BMW 310R, MT-15, द लेजंड पॅशन अँड द करिश्मा. हे लंबू गेली आहे खास. लंबू ये डालले गाडी मी. आपण शुभ कार्याला नारळ फोडतो, गणपतीचं नाव घेतो, तर आपण आलो नारळ घ्यायला. सो गाईज दिस इज अवर इनिशियल पॉईंट. आपण भेटलो आता बाळकुंबला आणि इथून जाणार आहोत साकेत मार्गे पनवेलला. आणि हा नारळ त्यांच्यासाठी जे आले नाही आहेत, जो नाही. चला तर आपण चांगल्या कार्याला सुरुवात करतो. आपण राईडला सुरुवात करतोय आणि वॉटर फायटर पियुष नारळ फोडत आहेत. हे घे फोड. पेट्रोल पंपला तो गाईस बनालो पेट्रोल करा. आता आपण भरले 6 लिटर पेट्रोल. गाड़ी रिजर्व पे लगा था. सो बाईक में आपण टाकलं आहे 7 लिटर पेट्रोल. गाडीचा आता तर फ्युएल फुल दाखवतं. जाताना 1288 किलोमीटर आहे. आपण रिटर्न आल्यावर बघा किती किलोमीटर. तेरा भी फुल क्या? कितना का भाई बेटा? पहले था क्या?
गाईज आम्ही वाशीचा हायवे पकडून वाशीला लेफ्ट घेऊ राईट घेऊन मग आता निघालो आहे गोव्याच्या न्यू हायवेला. कळंबोली कुठं बोललो मागे गेला तिकडे तो कुठं तेच तुला बोललो. तिथून राईटच घ्यायचा होता आपण कुठं लेफ्ट घेतला. कळंबोली बोललाच नव्हता तो. सो गाईज एव्हरीवन इज अनड्रेसिंग. आपण आलो आता नाश्त्याला. इथे जित्याच्या इथे एक हॉटेल आहे, हॉटेलची साई आमंत्रण. सो सगळे आता थांबलेत. खूप कष्टाने आम्ही एक प्लॅन डिसाईड केलेला आणि तो टाईमवर झाला आहे. पण भाई इथे 14 जणांपैकी फक्त 8 जण आलेत. भाई लंबूने आपने लिए स्प्राइटला आहे. वड़ापाव वाली लेत. ये भाई नया बंदा है, हम लोग को मालूम नहीं है पर जाते जाते हो जाएगा पैसा. तर आता आपण नाश्ता करून निघालोय सो गाईज आम्ही आलो आता अलिबाग मध्ये
आणि जरा पावसामुळे थोडं थांबलोय आम्ही, पण या पावसासाठी चालू आहे आम्ही. ऍक्च्युली आम्हाला हे पाऊस एन्जॉय करायचा आहे, तो एक वेदर एन्जॉय करायचा होता आणि ते आम्ही सक्सेसफुली करतोय, सॅटिस्फाय करतोय स्वतःला. पियुष काय म्हणजे तुला कसं, तू येणार नव्हतास पण का आलास? आता पोचलेलो आहेत अलिबाग बीचला, गर्दी बघू शकता आपण. आणि आपल्या मागे ये भाई. सो गाईज खूप एक्साइटमेंट होतं आणि भाई काय मजा आली. सेक्सी एकदम असा रोड होता, गाडी पण मस्त स्पीडला चालू होती, गाडीचा परफॉर्मन्स पण आपण चेक केला आणि काही रिग्रेट नाही. आज आलो आहे भाई, एन्जॉय करतोय संडे. आणि आपल्याला काही दिवसापूर्वी गुड न्यूज भेटली होती की माझं सिलेक्शन पण झालं आहे महिलामध्ये. त्यामुळे सगळ्यांना ज्यांनी माझ्यासाठी भाई माझ्या डाऊनफॉलमध्ये मला हेल्प केली त्यांच्यासाठी खूप थँक्यू सपोर्टसाठी. मकसद आम्ही जसं ठरवलेलं तसं डेट पण तीच आहे, टाइम पण तोच आहे आणि पोरं पण तीच आहेत, फक्त कमी झाले. पियुष आलाय भाई आपल्याबरोबर, काय किती अडथळे पार करून आलाय पण आलाय भाई. पैसा फिर से कमा सकते हैं पर ये जिंदगी नहीं कमा सकते और यार. जवानी फिर से नहीं आएगी क्या? सो अभिषेक, हाउ वाज योर एक्सपीरियंस? फैंटास्टिक. ये इसके पीछे भाई पूरा बम दुख रहा है मेरा. लंबूत चाललाय आता तुला घोड्यावर बसायला भाई, तेरे लिए उठ बराबर आहे. सो गाईज आम्ही आता पोचलोय, आता टाइम झालाय किती वाजले तरी अबाउट 2 वाजलेत आणि आम्ही पोचलोय. सकाळी आम्ही 8 वाजता निघालो होतो. खूप मजा आली राईड मध्ये, काय व्ह्यूज भेटलेत भाई. लंबूला फोटो काढायचे, थांबा जरा. बरं वाटतंय का काही? ते तिथे जे दिसतंय ते मुरुड जंजिरा किल्ला. तर गाईज आम्ही चाललो आता अलिबाग मधून रिटर्न रोहाला. छत्रपती शिवाजी महाराज किल्ले. गाईस तर किती सारे इथे कमळ फुले. आम्ही थांबलो आता सुरेगा हॉटेलला, इथे आम्ही करणार आहोत लंच. सो गाईज आम्ही आता स्टार्टरमध्ये मागवलोय चना कोलवडा. क्यों रे इतना सड़ेला मुंह करते, कभी तो अच्छा दी. खुश हो गया भाई. भाई प्लेट क्यों उठाया तूने? आपण निघालेले पुढच्या जर्नीसाठी. तर चाललो आपण रेवदंडा बीच, डेस्टिनेशन आपलं.
जाऊया आता, चल व्हिडिओ मध्ये घ्यायचं होतं त्याला. काहीच काय कोणी गेलो बाई, या व्ह्यू साठी एवढा लांब आलोय. व्ह्यूचा प्री वेडिंग करून टाकू आपण. तुम देख सकते हो गरीबों का शहंशाह जीत कर्माकर. तो गाईज आम्ही आता आलोय रेवदंडा बीचवर. बाई सगळे चिल करतात एकदम. यो ब्रो अभिषेक भाई मजा आ रहा है. काही स्थळ डेस्टिनेशन पोहोचायला म्हणजेच कोलाडला आपल्याला पोहोचायला अजून 40 किलोमीटरची रनिंग आहे. ही लास्ट डेस्टिनेशन रनिंग असणार आहे. सो आता आपण लवकरच भेटूया फार्म हाऊसवर. ह्या आपल्या 4 गाड्या उभ्या आहेत. पॅशन प्रो, BMW 310, MT-15, XMR 210. लेट्स किधर आता माझ्या हातात आली आहे फायनली हिरो पॅशन प्रो, ज्याच्यासाठी खूप भांडणं चालू होती. पण आता मी का घेतले माहिती भाई, एकदम रायडिंग पोस्चर भारी आहे, काय टेन्शन नाही. अजून 60 किलोमीटर कव्हर करायचं. लेट्स गो. काहीच तर आम्ही आता निघालोय रेवदंडा बीचवरून. रोह्या मार्गे आम्ही जाणार होतो ना कोलाडला. सो लेट्स इन सोन. ड्रायव्हर चेंज केलेले आहेत. पॅशन प्रो, MP आणि आता आपला लंबू मित्र आहे तो चालवला आता करिश्मा आपली. चला गो माते की जय, आशीर्वाद असू दे. चला ते आपले सर्व चॅनलचे 20 रुपयाची बघू शकता आपण. टायर पंक्चर झालेला आपला ड्रायव्हर विन्स मोगाची. बघू शकता काय आपण फिरायसाठी काय काय करायला लागतं. बरीच खरी मजा आहे फिरण्याची. फिरायला आल्यावरच समजतं.
कारण पोचलो आता पंक्चरवाल्याकडे. आता पंक्चर काढून घेऊ. अनफॉर्च्युनेटली एवढा मोठा खिळा त्याच्या टायरमध्ये घुसला होता. आता ते पंक्चर काढतायत, होईल लवकरच. डॉक्टर यश पाटील यांचा फॉर्म्युला टायगर बिस्किट. तर गाईज फायनली आपण पोहोचलेलो आपल्या डेस्टिनेशनला, कोलाड देवजी फार्म हाऊस. मी आलो आता चिकन. I think she's straight away. गाईस, तर आपल्या मित्राच्या विलायत तुम्ही स्विमिंग पूल पाहू शकता. एक नंबर भाई, काय खतरनाक त्यांनी आपल्यासाठी अरेंजमेंट केलेली. गाईस, तर तुम्ही पाऊस बघू शकता, खूप जास्त पाऊस झाला आहे. आपल्या गार्डनला शेड नाही, पण ठीक आहे भाई, ते पण एन्जॉय करतायत पाऊस. आत्ताच पूलमधून बाहेर निघालो, खूप पाऊस चालू झाला म्हणून आम्ही आता चाललोय जेवण करायला. लेट्स गो. ठीक है भाई, ये देखो मिर्जापूर लगा है. ते बनवत आहोत चिकन 65, चिकन पॉपकॉर्न आणि आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते झालेत रेडी फॉर व्हेजिटेरियन्स. हे भाई आपले व्हेजिटेरियन्स आहेत 2. लंबू कुछ तो बोल भाई, तू कृष्णा का भक्त है. प्रेमानंद महाराज के 2 शब्द घुसवला. राधे राधे भाई, राधे राधे भाई. जय श्रीराम भाई, जय श्रीराम. दिल से जय श्रीराम. आलो आता देवजी फार्म हाऊसला. भाई काय बनवलंय, काय बनवलंय, मजा आहे. शक्य 100% मजा आहे भाई. भाई तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मारी कसं म्हणलंय भाई, आगरी मसाला. तर आपण आता करतो नेटफ्लिक्स अँड चिल, पण काय ना भेटत नाही. हे लवकर लाव ना भाई, काहीतरी चांगलं राह.
देवा लगा भाई, देवा भी अच्छा है। ये देवा लगा ना, देवा लगा ना भाई। उसने उसका फ्रेंच फ्राइज अलग रखा डायरेक्ट। तर झणझणीत चिकन 65, फ्रेंच फ्राईज आणि त्याबरोबर कोल्ड ड्रिंक्स. सो गाइस एवरीवन इज एंजॉयिंग हियर. जी देखो भाई, ये पंडित जी शुक्ला. गाईस सो वाजले 3. आम्ही झोपतो आता. उद्या भेटूया. गुड नाईट. हॅव स्वीट ड्रिंक्स. गुड मॉर्निंग गाईस. आता वाजले आणि आपण उठलो अजून तर कोणी उठलं नाहीये. हे सगळे लेट झोपलेत त्यामुळे लवकर कोणी उठला नाही. आपण म्हणूया चहा पण फ्रेश होऊयात. बघूया कोणी येते का आपल्या हेल्पसाठी. पाऊस तर खूप पडला. सो आपण चहा केला इथे. कोण उठलं तर नाही. उठा ना. वी हॅव टू गो. आता आपण आलोय गॅलरी मध्ये खास चहा प्यायला. काय दिसतं भाई, तिकडे सगळे नदी नाले वाहू लागलेत. पाऊस तर एवढा चालू झालाय भाई. मजे मजे. सो गाईज आता परत सकाळी आंघोळ स्विमिंग पूल मध्ये. लेट्स गो. चॉपस्टिक्स मॅगी टेस्ट कशी आहे? एकदम फालतू यार, एकदम फालतू यार. चला आपण गेला ऑमलेट ब्रेड. सो पॅकअप होत आहे. भाईचा गेटअप बघा. प्रोफेशनल आहे एकदम. बीचवर आलोय. ओके सर, आम्ही गाडी वॉश करतोय आणि आता निघतोय. झालो आम्ही रेडी. वाढवतोय पियुष करत नाही रे, आपले नाही. भाई मित्राने आपल्याला जाम सपोर्ट केलाय. 2 दिवसात आपल्याला पाहिजे ते पुरवलंय. काय बाबा, तुला फ्युचर साठी खूप शुभेच्छा. तुझं कॉलेज चालू होते, चांगला अभ्यास कर. मोठा एक गोष्ट कमी. It's time to say goodbye. So guys, आम्ही आता पेट्रोल फुल करून चालू आहे रिटर्न.
येऊन पोचलोय पळसपे फाट्याला. आम्ही जरा ड्रायव्हर चेंज करतोय. 70 किलोमीटर नॉनस्टॉप भाई मारलाय आता. सिटी रोड आहे मग चेंज केले ड्रायव्हर. सो आता BMW आपण राईड करूया. अँड ड्रायव्हर इज मिथिलेश पाटील. सिटी मोड भाई आपला एव्हरेज मोड संपला ना भाई. पाऊस आला का मस्त कधी. काय मित्रा गाईस. तर आम्ही येऊन पोचलो आता परत ठाण्यात. फक्त 3 तासात आम्ही कवर केले 100+ किलोमीटर. आणि आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. गाईस आपण आलोय परत घरी. आपण सक्सेसफुली सुखरूप घरी पोचलो. तर रिसेंटली आपण खूप न्यूज ऐकल्या, जसं अहमदाबादचं प्लेन क्रॅश, परत कळवा मुंब्राचं ते ट्रेन, केदारनाथचं हेलिकॉप्टर, खूप काय झालं. स्टॅम्पेड पण झालं मध्ये. सो काळजी घ्या. फिरायला जा आपण. पावसात खूप रिस्क असते. सो अशा ठिकाणी जाणं टाळा जिथे रिस्क लेवल हाय असते. सो टेक केअर. एन्जॉय.